नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 56. नमस्कार प्रल्हाद शेठ. एक भारदस्त आवाज दोघांच्या कानी पडला. तसं दोघांनीही दरवाजाच्या दिशेने पाहिलं. आप्पा, तुम्ही या ना. दरवाजामध्ये देहू गावचे तुकाराम उभे होते. त्यांच्यासोबत आणखी काही गावकरी आणि शेती संघटनेचे सदस्य होते. त्यांची मुलगी मीरा सोबत आली होती. प्रल्हाद जागचा उठला व त्यांच्या पाया पडला. तुझ्यावर इतकं मोठं संकट ओढवलं तरी तू शब्दाने सांगितलं नाही. शेवटी तू आम्हाला परकं केलं. मला बापाच्या जागेवर पाहतो ना, मग तुझी अडचण सांगायला काय झालं होतं? तुकाराम म्हणाले. तसे त्याने नजर खाली झुकवली. ते आपल्याला परकं समजतात म्हणून त्यांनी स्वतःची अडचण आपल्याला सांगितली नाही. मीरा म्हणाली. असं काहीही नाही. कोणत्या तोंडाने सांगणार होतो? या काही दिवसात इतकं काही झालं की काही सुचत नव्हतं. बरं ते जाऊ द्या. तुम्ही सर्व उभे का? बसा ना. शारदा, यांच्या चहा पाण्याचं बघ, प्रल्हाद म्हणाला. चहाचं राहू द्या सुनबाई. आम्ही पुन्हा कधी निवांत येऊ तेव्हा डायरेक्ट तुझ्या हातचं जेवणच करू, तुकाराम म्हणाले. तसे सर्व गावकरी हॉलमध्ये बसले. मीरा शारदाच्या शेजारी येऊन उभी राहिली. यावेळी न जाणे का, पण तिला शारदाचा मनापासून हेवा वाटत होता. कारण ज्या मुलाला अडाणी म्हणून तिने डावललं होतं तो अस्सल हिरा निघाला होता, जो शारदाच्या नशिबी आला होता. बोला प्रल्हादराव. गावकरी सांगत होते की तुम्हाला पैशाची गरज आहे, तुकाराम यांनी विचारलं. त्याने आपले पाणवलेले डोळे पुसले आणि सर्व घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. गावकऱ्यांनी त्यांना आधीच कल्पना दिली होती, पण तरीही त्यांना प्रल्हादच्या तोंडातून सत्य जाणून घ्यायचं होतं. आपल्या शेतकरी संघटनेची अवस्था तुला माहीत आहे. अवकाळी पावसामुळे सर्वांवर बिकट संकट ओढवलं आहे. हेच कारण होतं म्हणून कोणीही तुझ्या मदतीला धावून आलं नाही. पण गावकऱ्यांनी तुझ्याही नकळत तुला मदत मिळवून देण्यासाठी बराच आटापिटा केला होता. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. देवाला आपल्या भक्तांची काळजी असते म्हणून तो कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्या भक्तांना मदत करतो. तू तर पांडुरंगचा भक्त आहे, मग तुला ते कधीच अंतर देणार नाही, तुकाराम म्हणाले. मी आशा सोडून दिली आहे. मला जमीन नको, कारण या जमिनीपायी शारदाने बराच मनस्ताप सहन केला आहे. प्रल्हादने एक नजर शारदाकडे पाहिले. तिचे डोळे पाणावले होते. ज्या दिवशी मी पहिल्यांदा सुनबाईला पाहिलं होतं तेव्हाच मी समजून गेलो होतो की ही पोरगी तुझ्या आयुष्याचं सोनं करणार. आणि शेवटी तेच झालं. शेवटी माझा विश्वास खरा ठरला. चांगल्या माणसाचं देव कधीच वाईट करत नाही. आजपर्यंत तू इमानदारीने तुझं कार्य केलं आहे. अशा माणसाचं देव कधीच वाईट करत नाही. आणि तू तर पांडुरंगाचा लाडका भक्त आहे. तुझ्यावर तर ते कधीच अन्याय होऊ देणार नाही, तुकाराम म्हणाले. यावेळी सर्वांना प्रल्हादचे
वाईट वाटत होतं. तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. माझं पोरगं लाखात एक आहे, पण या काही दिवसात त्याला बराच मानसिक त्रास सहन करावा लागला आहे आणि त्यापेक्षा जास्त तर या पोरीने खस्ता खाल्ले आहेत. आपल्या नवऱ्याच्या मान सन्मानासाठी तिने जे काही केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. आदल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला अशी सून मिळाली. सुलोचनाबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, तुम्ही माझ्या मनातलं म्हणाला म्हणून तुम्हाला असा कर्तबगार मुलगा आणि अशी समंजस सून लाभली आहे. माझ्या मनामध्ये नेहमी एक खंत राहील की देवाने असा कर्तबगार मुलगा माझ्या नशिबी दिला नाही. प्रल्हाद अस्सल सोनं आहे जे देवाने तुमच्या पदरात टाकलं आहे. तुकाराम म्हणाले व आपल्या खिशातून एक एन्व्हलेप बाहेर काढले. ही माझ्याकडून छोटीशी मदत. याने तुझे प्रश्न बऱ्यापैकी सुटतील. मी हे कर्ज म्हणून नाही तर उसनवारी म्हणून देत आहे. मला कसली घाई नाही. तुला जेव्हा सोयीस्कर वाटेल तेव्हा दे. तुकाराम म्हणाले. तसं प्रल्हादने एन्व्हलेप उघडून पाहिलं तर त्यामध्ये एक चेक होता. त्याच्यावर असलेला आकडा त्याला समजला नाही म्हणून त्याने तो चेक शारदाच्या हातात दिला. तसे तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. 50 लाख रुपये! तिचा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ही बरीच मोठी रक्कम आहे. आम्ही नाही घेऊ शकत, प्रल्हाद म्हणाला. आम्ही तुम्हाला आपलं मानतो म्हणून मदतीचा हात पुढे केला आहे आणि आम्ही तुमच्यावर कोणतेही उपकार करत नाही. तुम्ही सुद्धा प्रत्येक वेळी लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. आज ती संधी आम्हाला मिळाली आहे. हे पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील, नाहीतर आप्पा तुमच्यासोबत कधीच बोलणार नाही. मीरा थोडी चिडून म्हणाली. पण ही रक्कम बरीच मोठी आहे. प्रल्हादला तर काय बोलावं ते समजत नव्हतं. असं समज देवाने तुझ्या मदतीसाठी मला धाडलं आहे. प्रत्येक संकटातून असा मार्ग काढायचा हे त्या पांडुरंगाला चांगलं माहीत आहे. तुझ्या संकटाच्या काळी मी तुला मदत करावी ही त्याची इच्छा होती. म्हणून बऱ्याच वर्षापासून पडीक असलेली माझी जमीन भूसंपादन विभागाने विकत घेतली. त्याचे मला 1 कोटी रुपये मिळाले. मला एकच मुलगी आहे. तिच्या लग्नासाठी मी 50 लाख रुपये बाजूला ठेवले आहे. उरलेले पैसे मी तिच्या भविष्याची तरतूद म्हणून ठेवणार होतो. पण जेव्हा गावकऱ्यांनी तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा माझ्या आधी हा निर्णय मीराने घेतला. तू माझ्या मुलासारखा आहे म्हणून हक्काने हे पैसे देत आहे, तुकाराम म्हणाले. तसं प्रल्हादला भरून आलं. या जगात काही लोक सोमनाथ सारखी असतात जे स्वार्थासाठी कोणत्याही थराला जातात. तिथेच काही लोक तुकाराम सारखे असतात जे दुसऱ्याच्या मदतीसाठी निस्वार्थ मनाने धावून जातात. आता जास्त विचार करू नका. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील, मीराने आग्रह केला. यावेळी प्रल्हादला जो आपलेपणा मिळाला होता त्यामुळे तो भारावून गेला होता. शेवटी त्याने जे चांगलं कर्म केलं होतं ते फळाला आलं होतं. तुला आठवतं शारदा, मी म्हणालो होतो की पांडुरंग कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्या भक्तांना मदत करतो. बघ,
माझा पांडुरंग माझ्या मदतीसाठी कसा धावून आला आहे. शेवटी त्यानेच माझ्यावरचं संकट निवळलं. तो आपल्या भक्तांवर कधीच अन्याय करत नाही, प्रल्हाद म्हणाला. तशी ती मोठमोठ्याने रडायला लागली. मीराने तिला कसंबसं सावरलं. आज तिचा देवावर विश्वास बसला होता. तुकाराम आणि गावकऱ्यांनी प्रल्हादसाठी जे काही केलं होतं ते खरंच कौतुकास्पद होतं. त्यामुळे प्रल्हादवर आलेलं संकट कायमचं निवळलं होतं. त्यामुळे आता काळजी करण्यासारखं काही नव्हतं. पैशासाठी दोघांनी बऱ्याच खस्ता खाल्ल्या होत्या, पण यातून त्यांची निराशा झाली नव्हती. शेवटी शारदाची साथ आणि त्याचा देवावर असलेला विश्वास जिंकला होता. पैशाची सोय झाली आहे ही बातमी जशी अनुला समजली तसा तिच्या आनंदाला पारावारा उरला नाही. म्हणून ती सुदर्शन यांच्यासोबत आपल्या घरी आली होती. तिला तर कधी एकदा आपल्या फॅमिलीला भेटतो असं झालं होतं. त्यामध्ये अनुची परीक्षा झाली होती. यावेळी तिला खूप चांगले पेपर गेले होते. घरामध्ये पाऊल ठेवताच तिने शारदाला मिठी मारली. शेवटी तुम्ही करून दाखवलं. सुदर्शन यांनी प्रल्हादचा हात हातामध्ये घेतला. ही सर्व पांडुरंगाची कृपा आहे. आधी माझा देवावर विश्वास नव्हता, पण आता मला प्रचिती आली आहे. म्हणून मी ठरवलं आहे की यापुढे दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. शारदाच्या बोलण्यावर प्रल्हाद सुखावला होता. शेवटी देव आहे हे तिला मान्य करावं लागलं होतं. दुपारी सर्वांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर बराच वेळ गप्पा रंगल्या. यापुढे अनु आपल्यासोबत राहणार नाही म्हणून सुदर्शन यांना वाईट वाटत होतं, कारण तिने या काही दिवसांमध्ये त्यांना चांगलाच लळा लावला होता. येतो मी. अनु होती म्हणून घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. त्या घरात तिने शामलीची कमी भरून काढली होती. पण आता ते खाली घर पुन्हा मला खायला उठणार. बोलताना सुदर्शन यांचा चेहरा पडला होता. तसं अनुला वाईट वाटलं. मी खूप लहान होते जेव्हा बाबा आम्हाला सोडून गेले. मला तर त्यांचा चेहरासुद्धा आठवत नाही. आजपर्यंत ज्या वडिलांच्या प्रेमासाठी मी आसुसले होते ते तुम्ही अगदी भरभरून दिलं. आजपासून तुम्ही माझे बाबा आहात. खरं तर तुमच्या रूपात देवाने माझे बाबा माझ्यासाठी पाठवले आहेत, अनु म्हणाली. तिच्या बोलण्यावर सुदर्शन भावूक झाले व तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मुली या घरच्या लक्ष्मी असतात. एकदा का लळा लागला तर आयुष्यभर आपल्या होऊन जातात. यापुढे त्या घरावर तुझा पण अधिकार आहे. तुला जेव्हा कधी यावं वाटलं निसंकोच यायचं, सुदर्शन म्हणाले. तशी अनुने त्यांना बाबा म्हणून हाक मारली. त्यांनी अनुला वडिलांची माया दिली होती, जे पाहून प्रल्हाद सुखावला होता. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.